पण मला प्रचंड आनंद होतोय की बा तुम्ही सगळेच्या सगळे जाणकार लोक माझ्या पुढे बसलेला आहात. मला बऱ्याचशा कविता घ्यायच्या होत्या, सगळं होतं, पण मला काय झालं, इथं यायच्या आधी मी माझा मित्र आहे इथं श्रीकांत गायकवाड म्हणून, त्या श्रीकांतला म्हटलं का रे बा मॉप कसा आहे म्हटलं. म्हणे राऊत साहेब खतरनाक आहेत म्हणे माव, लोक तुम्ही कोणतीही कविता घ्या म्हणे, तुम्ही राजकारणावर घ्या म्हणे, समाजकारणावर घ्या, तुम्ही मैत्रीवर घ्या म्हणे, तुम्ही प्रेमावर घ्या. म्हटलं प्रेमावर बी चालते का. ते म्हणे प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे सगळ्याच्या. नाही नाही म्हटलं ज्येष्ठ लोक बसलेले असतील म्हटलं तिथं. श्रीकांत म्हटलं ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे फक्त, बाकी इंस्टाग्रामवर ऑनलाईन असतात ते 12 तास. आता ते मला बघायचं आहे का छोट्याशा एका कवितेच्या 4 ओळी घेतो आणि तुमच्यात तो तरुण आहे का हे मी बघतो. बरोबर आहे ते श्रीकांतनं जे सांगितलं. या कवितेला महाराष्ट्रभर जवळजवळ करोडो व्ह्यूज गेल्या या कवितेला. प्रेमाची कविता आहे आणि या कवितेची फरमाईश कायम ज्येष्ठ लोक वृद्ध लोकच करतात. खोटी गोष्ट सांगत नाही सर, तुम्ही सांगितलं ना मला ते मिस्त्री काका, या कवितेची फरमाईशच त्यांनी केलेली आहे मला. खोटं आहे का हे. ही कविता घ्या म्हणून फरमाईशच त्यांची आहे. ते स्वतः कवी आहेत आणि प्रेमाचा विषय जेवढा खतरनाक आहे तर तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही, कारण तुम्ही सगळे अनुभवी लोक आहात. तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या तुम्ही फक्त आता या कवितेपुरतं एका वेगळ्या जगात जाणार आहे, ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. प्रेमाचा विषय चालू आहे. हा प्रेम म्हणजे कोणतं. त्या काळात प्रेम सांगून गेला एक कबीर की पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, 2.5 आकर प्रेम का पढे सो पंडित होय. किती चांगलं प्रेम आहे. पण आताच्या जमान्यात ते प्रेम राहिलेलं नाही, खैरबांड प्रेम झालेलं आहे. तरुण मित्र लक्ष आहे ना तुमचं. लग्न झाले का तुमचे. नाही का. अरे मग अवघड आहे ना. हा मुलींचा काळ आलेला आहे बरं, लय कठीण आहे. माझा एक मित्र आहे रमेश, वयाच्या 26व्या वर्षी चांगले स्थळं त्याला आले, पण त्याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. राहिला लग्नाचा 38 वर्षाचा झाला, छप्परही उडून गेलं. गाडीत बसला की मुली त्याच्याजवळ मस्त निवांत बसतात, काय तर बापाच्या वयाचा आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, अशी लोक त्यावेळेस तरी पोरगी बघायला गेला. मग पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरगी बी पसंत करणार, पण तेवढ्यात पोरीची आई आली पोहे घेऊन, आणि जसे आलं पाहिलं चक्कर येऊन पडली. त्याला किचनमध्ये नेलं, पाणी टाकलं त्यांना. अरे काय झालं. अरे काय झालं. अहो माय ह्यो तर माह्या टाईम आले, मलाही पाहायला आलता. खतरनाक प्रेमा. बरं लग्न तुटण्याचं एकमेव कारण नाही, शेवटचं सांगतो त्या कवितेकडे यायच्या आधी. लग्न तुटण्याचं एकमेव कारण, कोणत्याही कारणाने लग्न तुटते. लग्न ठरलं त्याच्या आधी एंगेजमेंट झाली, मोबाईल देतात घेऊन. हॅलो, हां हॅलो, जेवलीस का. हो जेवली. तुम्ही जेवले का. मी पण जेवले. अच्छा हां कसं किती वाजता. मी तर 10 वाजता झोपते बघा. तुम्ही. मला काय 11 वाजतात. अरे बापरे 2 वाजता तू जागी. हो हो. कशी काय जागी. तुम्ही कोण विचारणार. मी तुझा नवरा. आता कुठं झाला अजून. आता लग्न आहेच की. तुटलं लग्न आणि 16 लग्न. लग्न तुटायले एक मित्र आहे फक्त, त्याच्या जिभेला शेंडा नाही म्हणून त्याचं लग्न झालं नाही. गणेश शांताराम काळे नाव आहे त्याचं. तोतरा बोलतो थोडासा बोबडा. पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं. म्हटलं गणेश शांताराम काळे नाव आहे. बरं पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही. माझ्या आधी हेच बोंबवलं. दियेच झालंय माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. बोबळा आहे बाबा हे तर. नको बाबा असं आमच्या पोरीला. लग्नच नाही हो. लॉकडाऊनच्या नंतर मला म्हटलं अनंत भाऊ तुमच्या ओळखी आहेत, एखादं स्थळ पा. म्हटलं तू तोतरा बोलतो, मध्येच बोलतो तिथं 4 चौघात. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही, तुम्ही माझं इंट्रोडक्शन करून द्या. गेलो पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं. म्हटलं 1 मिनिट. गणेश शांताराम काळे नाव आहे. बरं बरं पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही. म्हटलं हानीन D.Ed झालंय पोराचं, शिक्षक आहे. बरं 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 पसंत आहे मला पोरगं. तरणा बाण पोरगा आहे म्हणे आम्हाला. त्याला काय माहीत आहे तो तर आहे म्हणून. पसंत आहे. पसंती झाली. मला वाटलं जमलं, एक काम आपण समाजसेवेचं केलं. पण नाही हो. ती नवरी मुलगी आली चहा घेऊन, आणि जसं चहा घेऊन आली, चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला, मला सवय आहे. पण हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं
आजच सुटलं. झुरकन झुरका मारला या ना. चहा होता गरम, यायला लागला चटका. हा म्हटलं आला ला 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 ला. अरे म्हटलं काय झालं? दलमय. अरे काय काय म्हणलेलं काय? लग्न होणे नाहीये, खंडोबाच्या नावानं चांग भलं देवाला सोडायला लागते बाबा. मला वाटलं गेलं, पण नाही हो. आश्चर्य बघा, ती नवरी मुलगी पुढे आली, पदर तिनं डोक्याच्या वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम, फुतून फुतून पिऊन ताता जमलं. म्हटलं बाळा जमलं. म्हटलं आता लग्न टेन्शन नाही. असा सगळा विषय असतो. त्यामुळे लग्न वेळेवर करा, एवढी माझी नम्र विनंती आहे. ज्या कवितेसाठी मी तुम्हाला सांगितलं ती कविता मी घेणार आहे. प्रेमाचा विषय आहे. आताचं सगळं या काळातलं प्रेम ते नाही. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, आणि तिसऱ्या संग पडून जाय. पोरीचा मुलाला फोन आला एका, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. ते म्हटलं बाई मी विसरून जातो, पण मी स्वप्नील नाही, माझं नाव आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुवा. बरं म्हणे काही हरकत नाही आकाश, तू विसरून जा, आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला सांगून दे. अशा काळामध्ये आपण वावरतोय, बरोबर आहे का? कशाला वाचला चेहरा. काका कुठं बसलेत? हां, धन्यवाद. पुस्तकं वाचण्याचा एक काळ असतो. सगळे तरुण मंडळी त्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत. उगाच चेहरे वाचत बसू नाही. समोर बसलेल्या लोकांकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे तुम्ही. त्यांनी त्यांच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर आज ते सगळे लोक कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे, हा विषय आपला नाही, चर्चेचा विषय नाही आहे तो. मी काय फक्त ऐका, पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजे, चेहरे वाचत बसू नये. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. वा वा, जमला आता. जवा या बघा, आपल्या कार्यक्रमाला गर्दी वाढत चाललेली आहे. हां, आता तुमचा माझ्यावर विश्वास आहे. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने. ही पानं फाटकीच असतात, कधी पूर्ण होत नाहीत, नाही शरद भाऊ? जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफ्फू. रफ्फू समजते? रफ्फू तिच्या एका इशाऱ्याने. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुलली सत्तू तुले चोरून पाहीन मी. काही काही चेहरे फाल खुलले. मला इथून सगळ्यांचा आनंद चेहऱ्यावरचा दिसतोय. प्रत्येकाच्या भूतकाळात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुमचे लग्न झालेले असतील, तुम्ही आता वयोवृद्ध होत असाल, तरीसुद्धा काही काही घटना तुमच्या डोक्यातनं जाणार नाहीत याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला सगळ्यांना मी त्या घटना आठवायला लावू शकतो बरं का. कवी मी हाडाचा आहे. डॉक्टर असतात काही हाडाचे, मी कवी हाडाचा आहे. बाकीच्या कवींसारखा कवी मी थोडासा. तुझ्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुलली सत्तू तुले चोरून पाहीन मी.
तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. फक्त कथा काय आहे लक्षात ठेवा, मी आता बोलणार नाही मध्ये परत. शेवटचा क्षण आहे, ती तिच्या आयुष्यात, हा याच्या आयुष्यात. आला ना प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण? आठवला का सगळ्यांना? ज्यांना आठवला ते नशीबवान लोक आहेत. ज्यांच्या आयुष्यात असा क्षणच आला नाही ते माझ्यासारखे आहेत. पण तो क्षण काय असतो? तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. मी माझ्या आयुष्यात शपथ आहे माझी, रडायचं नाही. तो क्षण हसू नका एवढं. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना, जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. काही काही चेहरे जे खुलले त्यांना कळलेलं आहे. मला काय सांगायचं, सगळ्यांना हे कळणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले नाहीत. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात नाही आले ते माझ्यासारखे आहेत. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. आठवण आली त्यामुळं साहेबांनी कॉलच लावून घेतला डायरेक्ट. बसा. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी. मले जीव लावला जितका, आता सगळ्यांच्या व्यथा यामध्ये आहेत ना. मले जीव लावला जितका, जितका 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 जितका. झालं का? हां, याच्यात सगळ्या भावना आहेत या कडव्यामध्ये. मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावजो. हसण्याचा विषय नाही, किती सात्विक भावना आहे पहा कवीजी. माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला अख्ख्या ब्रह्मांडात भेटणार. मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. हे कविता ऐकली बऱ्याच लोकांनी, मला फोन केले, मला म्हटले दादा आमच्या मित्रांना आम्ही ब्रेकअपमधून बाहेर काढलं म्हणे ह्या कवितेनं. अबे म्हटलं तिकडे गेलतेस का आले रिकामे कामगारांनी. मला कधी फोन करा, ही कविता डोक्यात फिरत राहते बरं. मला पोरं कधी 12-1 वाजता रात्री फोन करतात, दादा हॅलो झोपले का सर. अबे म्हटलं किती वाजले तुझ्या घड्याळात. नाही त्या एका कवितेचं एक कडवं तुम्ही म्हणा, मला त्याची लय आठवण येते. अरे म्हटलं मरण मग. ही कविता परिवर्तनवादी आहे बरं. तुम्ही प्रेम फक्त बघू नका याच्या. मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. काय झालं सर, भूतकाळात गेले का तुम्ही? एवढं भूतकाळात जाऊ नका.
झालं गेलं. अहो, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या घटना आहेत त्या. वा वा वा, झालं का आता? ओके. असंच माझंही तसंच झालंय. ओके, काही काळजी करायची नाही. ज्याच्या आयुष्यात सुखी, आपण आपल्या आयुष्यात. तर गव्हर्नमेंट नवरा भेटला तो विषय वेगळा आहे. तिला आता मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो, घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला, आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. सांगना 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 चमत्कार घडेल का. सांगना 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 चमत्कार घडेल का. माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का. आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाहीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी. गरज पडणार काठीची काठी काठीची. शेवट कवितेचा आहे. कविता लहानपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकासाठी आहे बरं का. मी आधीच म्हटलं होतं, राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंच्या पुढे सुद्धा मी ही कविता सादर केलेली आहे. त्यांना आवडलेली आहे. वन्स मोर आहे या कवितेला तिथं बाकीच्या लोकांकडनं. अण्णांनी मायबाप कवितेला वन्स मोर दिला होता. पण याचा अर्थ असा नाही की बा तरुणांसाठी फक्त प्रेम आहे. ज्येष्ठांना माहीत आहे खरी प्रेमाची व्याप्ती काय आहे. तुम्हाला काय वाटतं, पहिल्या रांगेत जी लोक बसलेली आहेत त्यांच्या आयुष्यात हा भूतकाळ आला नाही? गैरसमज आहे तुमचा. प्रत्येकाच्या आयुष्य, प्रत्येक माणूस याच्यातनं गेलेला असतो. त्यामुळे कविते फक्त काय आहे की संदर्भ आपले बदलले नाही आई. संदर्भ आपले काय बदलले आजकालच्या पोरांचे. आजकालचे पोरं फक्त मोठमोठ्या गप्पा, चंद्र तारे काजवे, मै तेरे लिए चांद तारे तोड के लावूंगा. वडापाव खायला पैसे नाही त्याच्याजवळ. मैं दुनिया हिला दूंगा. घागरी उचलत नाही याला घरातली. मग मोठमोठे संदर्भ फक्त एवढे खतरनाक खतरनाक संदर्भ असतात फक्त. हीर रांझा लैला मजनू. माझं पहिलं प्रेम म्हणजे कॅटरीना कैफ. माझं पहिलं प्रेम म्हणजे आलिया भट. आहे रे झंडूबाम. अबे तुझे डोळे बंद असल्यापासून तू यावर एक व्यक्ती प्रेम करते. तिचे डोळे बंद झाले तरी तिचं प्रेम तुमच्यावरचं तसूभरही कमी होत नाही. ती आपली आई म्हणजे आपलं पहिलं प्रेम असतं दादा. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है. तुम्हाला कुणाला वाटत असेल ना, ज्येष्ठ लोकांना सुद्धा, की आपलं बालपण संपलं. ज्या ज्या माणसाच्या घरी त्या माणसाची आई जिवंत आहे ना दादा, त्या माणसाचं बालपण कधीच संपत नाही. तुम्ही फक्त एकदा जा आणि तुमच्या म्हाताऱ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून 10 मिनिटं फक्त झोपा. तुम्हाला तुमचं बालपण सगळं परत भेटल्यासारखं वाटेल. या माणसाचा बाप आणि ज्या माणसाची आई जिवंत आहे ना, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्यामुळं आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ या जगात कुणी नाही. फक्त पोरांचे कन्सेप्ट बदलले प्रेमाचे. प्रेम काही चुकीचं आहे का? प्रकाश बाबा आमटे समाजसेवकाचा पोरगा, त्यांचंही प्रेम झालं दादा. कुणाशी? मंदाकिनी आमटे, नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन. त्यांचं प्रेम झालं बाबा आमटेंना. त्यांनी सांगितलं, बाबा आमटे म्हटले, बाई हे आमचं समाजसेवेचं काम चालते, तुला झेपल का? मंदाकिनी आमटे म्हटल्या, जेव्हा जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील. आणि फक्त बोलल्या नाही हो, 40 दिवस
फक्त तांदूळ खाऊन जगलं हे कुटुंब. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अशा हजारो ग्रंथांचं सार असलेलं आयुष्य जगणारी लोक समाजातली ही आहेत. फक्त मंदाकिनी आमटे बोलल्या नाहीत, आज फक्त बोलणारेच आहेत सगळे. तू जेवली नाही तर मी जेवणार नाही, आणि हे जेवलेलं असतं घरी. असं होतं का ते? नाही. एका भरलेल्या सभेत प्रकाश बाबा आमटे म्हटले की ज्या ज्या वेळेस मी पडलो मला परत परत उभं राहण्याची उमेद तू दिलीस, खरं सांग मंदा काय पाहिलंस या फाटक्या माणसात, मी काय दिलं तुला? त्यावेळेस मंदाकिनी आमटे म्हटल्या, अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश, जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात जर दिसलं तर ते खऱ्या अर्थानं प्रेम असतं. त्या शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला सर, आणि कामगारांचे हात कापले, त्याचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही. ते हीर रांझ्याचं प्रेम बघायला आपण नव्हतो, लैला मजनूचं प्रेम खरं होतं का मला माहीत नाही. मी बघितलेलं खरं प्रेम ज्यावेळेस 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत 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 म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो. या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते, म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते, पण या गोष्टीकडे त्या म्हातारीचं लक्ष नसतं. या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं, पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहानपेक्षा श्रेष्ठ वाटतो. आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो, गरज पडणार काठीची, काठी काठीची, गरज पडणार काठीची, लागता चाहुल साठीची, उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाटाघाटीची, बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी, बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी, शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हासलो मी. जिथे पीक येईल अश्रूंचे, जिथे पीक येईल अश्रूंचे, जिथे पीक येईल अश्रूंचे, तिथे तुझला पेरीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी, तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी, तुले चोरून पाहिन मी, तुले चोरून पाहिन मी. वा 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 वा, असं खतरनाक काम असते आपल्या कवितांचं. तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवलं की नाही? तुमचा नाही, तुमचा आताचाच काळ आहे. ज्यांचा भूतकाळ आठवायला पाहिजे त्यांना म्हणतोय मी,